रवी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे धन्यवाद सुहास. मग काय पार्टीचं नियोजन आहे का नाही? ये ना घरी संध्याकाळी आणि आता वहिनींना पण घरी घेऊन ये. हो हो जमतंय, येतो नक्की. हा ठीक आहे. भाजी घे. वहिनी तुमच्या स्वयंपाक झालाय. खरंच एकदा हॅपी. चल ग, येतो मी. हो हो संध्याकाळी लवकर येतो. हो. कोणाचा मेसेज आला राव? कोण? पूजा? कोण पूजा? वहिनी वहिनी बोला ना, काय काम काढलं? वहिनी नको ना म्हणू, फक्त पूजा म्हण. आईला वहिनीला काय झालंय नेमकं? माझी गंमत तर नाही करीत ना कोणी? काय झालं सुहास, बोल ना. काय करते? स्वयंपाक करते. बरं तुझा मोबाईल बघू दे ना 1 मिनिट. तो तिथे का हो? नाही काही नाही लॉक काढ. घ्या. काय ग स्नेहा, काय? हरभऱ्याची भाजी कशी करतात ग? अगं आपण मेथीची भाजी बनवतो ना तशीच बनवायची. हो का? हो. आणि वाटलं ना तर हरभऱ्याची डाळ टाकायची, छान लागते. बरं ऐक ना, बोल ना. मी येते, हे पण घरी येतील, मला स्वयंपाक करायचंय. चालेल की, ये मग. हा काय रे सुहास, मेसेजचा रिप्लाय नाही दिलास? आला भाऊ वहिनीचा मेसेज. हॅलो डार्लिंग, माझा फोन का उचलत नाही? काय करा भाऊ वहिनीला आता? हॅलो वहिनी, तुम्ही चेष्टा करता का मुद्दाम करता? बरं नंतर कॉल करता. काय सुहास, काय चाललंय? आणि आज कामाला नाही गेला तू? अरे तब्येत बरी नाही, म्हणलं सुट्टी घ्यावं. आणि तू नाही गेला? मी पण दांडीच मारली आज, लय कंटाळा आलता बघ. बरं रवी, हा तू मित्र आहे आपला म्हणून विचारतो, म्हणजे राग नको येऊन देऊ. विचार की, काय विचारायचंय? म्हणजे तुमचं ओके चाललंय ना? म्हणजे संसार, म्हणजे भांडण वगैरे होत नाही ना नवरा बायकोत? अरे एकदम मस्त चाललंय. पण तू का रे विचारतोय? नाही म्हणजे असं सहज विचारलं. हा काय? अरे बघ, ती बोलायला लागली ना, मी तिच्या पुढे तोंडच उघडत नाही. अरे आपली चिकटपट्टी असती तोंडाला तिच्या समोर. हा चांगलंय चांगलंय. बरं चल, मला गावात काम आहे, येतो. हा बरं बरं चालतं, ये मग.
ऐका ना, काय? तुमचं ना लक्षच नाही माझ्याकडे आजकाल. तुम्हाला दुसरी कोणी सापडली का? अगं उगाच काय पण काय बोलते तू? मी ना दुपारी एक पुस्तक वाचत होते, त्यात एक गोष्ट होती. तुम्ही जर तसं वागलात तर, कसं? समजा एखादी बाई आणि विशेषतः लग्न झालेली बाई तुमच्या प्रेमात पडली तर तर काय? मग तुम्ही असे लफडे करणार? तुझा काय विश्वास नाही का माझ्यावर? मी असं वागल? आहे हो, पण मी ती पुस्तक वाचत होती ना, आणि त्यात गोष्ट होती तशी, म्हणून माझ्या डोक्यात आलं माझ्या नवऱ्याने जर असं केलं तर. हे बघ, असं काय पण नको डोक्यात आणू, आणि असले पुस्तक जाळून टाक. अहो आता कुठे निघालात? चलो मासनात. आओ ऐका ना, जरा 2-4 दिवस माहेरी जाऊन येऊ का? मी तुझ्यावर चिडलो तर तू लगेच मारला जाणार का? तसं नाही हो, आईचा फोन आला होता. आता मोठ्या ताईचं बाळंतपण आहे ना, त्यामुळे ती माहेरी आली आहे. आणि आई आता थकून गेली आहे बिचारी. तिला कुठं होतं तेवढी कामं. म्हटलं तेवढंच मदतीला जाऊन यावं. ठीक आहे, जा. हां, आणि हो, तुमच्या जेवणाची सोय केली आहे बरं का. बाजूच्या ताई आहेत ना, त्या देतील डब्बा. बरं बरं, हां, काळजी घ्या. चल. जा. फोन करा पोहोचल्यावर. हो हो, कर. काय हे पुण्याचं काम निघालंय अचानक. मला काय तुला सोडून जाऊशी नाही वाटत बघ. तुम्ही माझी चिंता नका करू. तुमचं जे काम असेल ते तुम्ही नीट करून या. बरं ठीक आहे, चल निघतो मी. दारं खिडक्या व्यवस्थित लावून घे. काय? हो चल येतो. हो हो. वहिनीला काही काम आहे की नाही का? नो उठलं की सुटलं कॉलच करती. हॅलो हॅलो सुहास, अरे हे बेशुद्ध पडलेत, तू लवकर ये ना. काय? आलो आलो. वहिनी काय झालं रवीला? कुठे रवी? अहो ते आतल्या खोलीत आहेत. हा ते का? रवी, आपले जे सुरू आहे ते तुझ्या बायकोला कळाले ते? तिला काय कळतंय ग, ती खूप बोळी. वहिनी इथं तर कोणी दिसत नाही. रवी कुठे वहिनी? मी आहे ना. अहो वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? तसा माझा नवरा पण खूपच भोळा आहे. हा ना.